हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज विकेंडचा वार नाही आहे, म्हणजे असंच नॉर्मलच पॉडकास्ट आहे आणि क्विक आणि छोटा पॉडकास्ट असं बहुतेक असं मला वाटतंय की जितके पॉईंट्स काढले आहेत त्याच्यावरनं. सो लेट्स सी हाऊ इट गोज. लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. जसं मी काल म्हणाली होती की मावसाड की खाजी, तर काल मावसाडवर एक मस्त मोठं भलं मोठं पॉडकास्ट झालं. तिला बड्डे बम्स रिटर्न गिफ्ट. सो आज म्हटलं खाजीचा नंबर लावूया, खाजीचा पण बड्डे होऊन गेला. पहिले तर पकाऊ साड्या आणि ते दाखवते ते लास्ट टाईम मावसाडने तिला घ्यायला लावली होती. तर ती दोन्ही साड्या तिने दाखवलेल्या एकदमच पकाऊ होत्या आणि मला वाटतं ज्याचा जास्त खप होत नाही ते ही छान आहे, ही तुला खूप छान दिसेल, ही युनिक आहे, ही वेगळी आहे आणि भारी वाटायली आहे आणि लय भारी कलर खूपच छान आला आहे, असं काय 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 पकवून ही घरच्यांनाच घ्यायला लावते. ऑफकोर्स तिला फुकट नाही दिलेले आहेत वाटतं, तिच्याकडनं पैसे घेऊन त्या विकल्यात तिला थोडंफार मार्जिन घेऊन. पण लिटरली ना खाजी काही उचलत असते आणि काही ही मावसाड तिला खपवत असते. मला तर असं वाटतं की मावसाड लिटरली सांगते ना सगळ्यांना की असं मी साम्राज्यातनं उभं केलं आहे, हे काहीतरी पत्त्याचा बंगला वगैरे. तर अशा किती तिच्याकडनं साड्या घेतात लोक आणि किती काय विकते काय ते तिला माहीत. कारण तिच्या स्वतःच्याच अर्ध्याहून जास्त साड्या तर तिच्या स्वतःकडेच आहेत. अर्ध कपाट तिचंच स्वतःचं भरलेलं आहे, अर्ध काय 2-2 कपाटं भरलेली आहेत. इवन ते ठेवायला म्हणजे स्वतःच्या रूममधली कपाटं कमी पडतील म्हणून तिने भैरूच्या रूममध्ये पण कपाट करून घेतलेलं आहे. प्लस तिच्या आईचं पण आपण बघितलं असं भरलेलं आहे, ओसंडून वाहत आहे. त्याच्यानंतर खाजीकडे अर्ध्या साड्या बघतो आपण, हिरू बिरूकडे बघतो आपण. तर ह्या सगळ्यांकडेच म्हणजे हिच्या घरच्या घरीच त्या सगळ्यांना साड्या आपण त्यांच्याकडेच ते कलेक्शन बघतो. मग बाहेरचे कोण आहेत जे हिच्याकडनं विकत घेतात? आणि हे घरचे ह्यांची एवढी लेवल तर वाटत नाही की हे विकत घेत असतील. सो मला असं वाटतं ही स्वतःच त्यातली एकच पीस असतो आणि नेहमी ही म्हणते की एकच आहे आणि आता तो आउट ऑफ स्टॉक झाला आहे. कारण ती साडी हिने स्वतःलाच घेतलेली असते, नाहीतर घरच्यांपैकी कोणाला तरी देऊन टाकलेली असते आणि मग नंतर आउट ऑफ स्टॉक सांगते. तर काय प्रकरण आहे तेच काय कळत नाही. पण खाजे तुला तर एकदम येडा बनवते, काहीही विकते आणि एकदम पकाऊ आहे ती साडी. पण ह्यांना काय फरक पडतोय ना, ह्यांना तर ढिगभर फिल्टर तर चोपडायचं आहे. म्हणजे कसेही दिसले तरी पण ते फिल्टर आणि हे ते करून काय ना काहीतरी मॅनेज होतंच त्यांचं. त्याच्यामुळे त्यांना तर काय फरक नाही पडत. पण आपल्यासारख्यांना आपल्याला तर विचार करावा लागतो ना, म्हणून आपण एवढं विचार करून असं रंगसंगती आपल्याला काय सूट होईल काय नाही आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करून आपण घेत असतो. पण यांचं तसं नाही आहे, चालतंय काय फुकटच आहे ना येडा बनवायचं लोकांना. अशा मग माझ्याकडे आहे म्हटल्यावरती आणि 4 लोक ती घेणार, मला पण तुझ्यासारखीच साडी पाहिजे. पण तो हा विचार नाही करणार की बाबा हिची साडी ॲक्च्युअलमध्ये कशी दिसेल. मग ते जेव्हा स्वतःवर नेसून बघतील तेव्हा त्यांना ते रिअलाईज होईल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तर हा सगळा स्कॅम आहे, हे सगळं आतल्या त्यांचं फसवणं चाललेलं आहे. आणि ह्या ह्याच्यावर असंच सगळं स्कॅम करून असंच खोटं बोलून लोकांना लुबाडून काय बंगले बांधतायत. बघूया आता काय होतं. आणि आता एकदम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे खाजी आणि अजिबात खाणार नाही आहे. तिने सांगितलं आहे की मी वेट मेंटेन करणार आहे, असं नाही मी पहिल्यासारखं वाढू देणारच नाही आहे आणि मी अजिबात सोडणार नाही आहे आता पहिल्यासारखं. मी अजिबात म्हणजे जरा पण टसेमस होणार नाही आहे. मी ठरवलं आहे. आणि ती जी डायटिशियन आहे ती पण म्हणे की तुझ्यासारखं इतकं फास्ट कोणाचंच वजन कमी झालेलं नाही आहे आत्तापर्यंत. काहीही शी काही फेकते. अगं ते वॉटर वेट आहे, ते असं झपझपच उतरतं. त्याच्यानंतर मग ते उतरवणं कठीण असतं आणि जसं वॉटर वेट पटकन उतरतं ना तसं पाणी नुसतं पिऊन पण ते वाढतं. नुसतं पाणी प्यायलीस तरी ते वजन वाढतं. त्याच्यामुळे तुला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. जरा पण इकडे तिकडे झालं की झालं तुझं वजन फ्लक्च्युएट होणार. आणि तुझी ताईच आज म्हणत होती, मोठी ताई नाही दिद्दी म्हणत होती की असं नाही, असं डाएट वगैरे करून आणि नुसतंच असं हे करून आपण वजन कमी केलं असलं ना की ते ज्या स्पीडने कमी होतं त्याच स्पीडने वाढतं. म्हणजे दोघी बहिणी ना काही विरुद्धच बोलत असतात. हिचं इथे काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, तिचं तिथे काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आणि राहिला प्रश्न तुझं खाण्याचा की पोट भरलेलंच वाटतं, मला बिलकुल क्रेविंग होत नाही, मला बिलकुल असं काही खावंसं
असं वाटत नाही आणि मस्त आहे. आणि हे डाएटमध्ये पण जे आहे ते पण असं छान छान पदार्थ असतात, तर मस्त खायला पण छान वाटतं. तर हे ना थोडे दिवसच छान वाटतं. कायम माणूस तेच खाऊन असं नाही राहू शकत. मग ते रोजचं होतं ना, तेव्हा मग कंटाळा यायला लागतो. आणि तुझ्या बाबतीत तर बापरे काय सांगायलाच नको. आज हे मागवलं, ते मागवलं. आता ज्या दिवशी बोलली त्याच्या दुसऱ्या दिवशीच मैत्रिणीला हिने, म्हणजे ती मैत्रीण विसरलेली तिला आठवण करून दिली आणि वर म्हणते की हिने मला बोलवलं आणि हिच्यासाठी मी आता माझं डाएट मोडते, चला काय हरकत नाही आहे, तिने एवढं हे केलं आहे, तिने आता एवढं माझा बड्डे सेलिब्रेट करायला घेतला आहे, तर मग मी एवढं तर करू शकते वगैरे. एकतर तुला जर खरंच असं वाटत होतं तर तुला तिला आठवण करून द्यायची गरजच नव्हती. आणि तू तिला स्पष्टपणे सांगू शकत होती की बाबा मी एकदम ठरवलं आहे. तू म्हणालीस ना की मी ठरवलं आहे आणि मी काही झालं तरी मी सोडणार नाही आहे. मग लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे तू तर म्हणजे एकदमच आहे रे, पिघल जाती आहे. काही कारणच लागत नाही तुला. म्हणजे तू आत्ता कळलं मला ती खांजणदिनी कोणावर गेली आहे. तुझ्यासारखी खादाड कोंबडी, खाऊदरी कुठची, बघितलं की नुसतं आपलं लाळ गळायला सुरू. म्हणूनच ते झालंय. हां, आत्ता मला हे पण कळलं की ते उलट्या मिशा कशा आल्या तुला. नुसतं बघितलं कीच आपलं बापरे, म्हणजे हिने डाएट केलं आणि असं प्रत्येक गोष्टीकडे बघून हिची लाळ गळत राहिली, तर उलट्या मिशांची दाढी तयार होईल ना मंडळी. आणि काय तर म्हणे की मी कसं काय माझ्या नवऱ्याला आणि मुलीला सोडून यायचं, हिचा मैत्रिणीचा फोन आला, पण मी तेच विचार करत होती. पण मी ना खरंच इतकी कंटाळली होती ना, इतकं मला वैताग आलेला ना खांजणदिनीचं, म्हणजे सारखं आपलं तिचं कटकट रड, ते असं मला इतकं. मग तिची मैत्रीण म्हणे की मी तुझी पुकार ऐकली आणि मला वाटलंच की तुला ब्रेकची गरज आहे, तुला ह्यातनं बाहेर काढायला पाहिजे, म्हणून मी तुला बोलवलं. अरे बापरे, बघितलं नाऱ्याबरोबर. आणि काय तिला मजा येत नाही, तिला बोर होतं आणि तिला कधी असं बाहेर जाते असं असं वाटतं. आणि काय तर मी कसं येऊ असं मी विचार करत होती. अरे बापरे, तू केव्हापासून विचार करायला लागली? फक्त थोडा वेळ काहीतरी 1-2 तास बाहेर स्पेंड करायला एवढा विचार करते. नाऱ्याला आणि खांजणदिनीला मी कसं सोडून जाऊ, हा विचार तेव्हा नाही आला जेव्हा 4-5 दिवस गोवा ट्रिपला गेलेलीस त्या ढेऱ्या नाऱ्याबरोबर खांजणदिनीला सोडून आईकडे. आणि दोघांना पण आईकडे सोडलं होतं, चिटाईला दोघांना सांभाळायला ठेवलं होतं. असली हॉरिबल बाई आहे, काय बोलत असते, काय करत असते. आणि दाखवणार आहे वजन, तर मला बघायचंच आहे. कारण मला तर काही टस्से मस्त झालेली वाटत नाही आहे. म्हणजे असं पटकन जे बघूनच कळतं ना. असं ही म्हणते की खूप कमी झाले, खूप कमी झाले, तर खूप तर काय बाबा वाटत नाही आहे. काहीतरी असं ब्लंडर जुना कुठलं तरी काहीतरी चिपकवणार असेल, कुठला क्लिपीला मिळाला असेल तर काय माहिती नाही. पण काय माहिती, नाहीतर हिच्या काट्यामध्ये काहीतरी असेल गडबड, वजन काट्यामध्ये काहीतरी फिजिट करेल असंच वाटतंय. कारण हिला बघता आणि हिचं खाणं पिणं बघता असं काय वजन हिचं कमी बिमी झालेलं काय दिसत नाही आहे. आणि ह्या सगळ्या बायका काय कॅमेरापुरतंच अहोजाव करतात का असं, म्हणजे त्यांना असं वाटतं. असं DBSचं सगळ्यांचं असं सारखंच असतं ना, तर एकच असं पॅटर्न फॉलो करतात. तर ह्यांना असं वाटतं की कॅमेरावर आणि आपलं गावठी ऑडियन्सला असं अहोजाव करून दाखवलं म्हणजे आपले संस्कार दिसून येतील, म्हणून असं कॅमेरावर काहीतरी अहोजाव करायचं. आणि मग त्याच कॅमेरावर कधी कधी बोलताना असं कॅज्युअली असं तोंडातनं निघूनच जातं की अरे हे बघ आणि हे बघ काय, आणि हा बघ आधी हे बघ, हा कसं वाटेल, आणि तू सांग तुला कसं वाटतंय आणि काय करतोस वगैरे. तर ते फ्रीज घेताना खाजी पण नाऱ्याला अरे तुरे करत होती. मग मध्येच आठवण व्हायची, मग लगेचच अहो जाओ, मग परत अरे तुरे, मग अहो जाओ. कशाला ना, जे आहे ते क्लिअर दाखवा, जे आहे ते आहे. ती बोंबाड पण मण्यारला आला गेला करत असते, ती तसं करते म्हणून त्या मुली पण तशाच बोलतात. त्यानंतर ही काय ती आपली घारी घुबड पण 1-2दा असंच बोलता बोलता समजलं की ती त्या शेटण्याला पण अरेतुरे करते. तर विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण ह्या लोकांना काय दाखवायचं असतं ते ह्यांना माहिती. आणि संस्कार आणि अहोजाव ते मनातनं असावं लागतं. अरेतुरे करा नाही तर अहोजाव करा. ते प्रेम तुमच्या मनात असेल ना तर ते आपोआप दिसतं. त्याच्यामध्ये काही असं एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची किंवा लोकांना दाखवण्याची गरज नसते. आणि जे मुळातच नाही आहे ना, ते कितीही आटापिटा केला तरी दिसत नाही. कितीही शो ऑफ केला ना की आम्ही कसे आहोत लवीडवी वगैरे, तरी पण ते अजिबातच, म्हणजे काही नाटकं करून खोटं त्या चड्डीसारखं ते जे आहे ते कळतंच की
कसं ते रंगरेलिया आहेत ते. आणि खाजीच्या बाबतीत पण खाजी स्पष्टच असं व्हिडिओमध्ये वगैरे पण बोलतेच की मला कंटाळा आला आणि मला रेस्क्यू केलंस तू वगैरे. रेस्क्यू म्हणजे इतकी कंटाळली आहेस तू त्या नाऱ्याला आणि त्या मुलीला, किडकिड्या मुलीला. त्या किडकिड्या मुलीला तूच असं बनवलंयस आणि आता काय मग असं रडून आणि मला कंटाळा येतो आणि सारखं आजकाल बोलत असते की आता कसं होणार आहे काय माहिती, जाम कंटाळा आला आहे, माझा मूडच ऑफ झाला आणि मग ही असंच करते, मी तसंच करते. तर म्हणजे ती लिटरली लहान असल्यापासनं ते तिला ज्या सवयी तू लावल्यास, ज्या वाईट सवयी लावल्या त्या आता तुला भोवत आहेत आणि आता आता त्या सवयी तिला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ते काही चेंज होणं इतकं सहजासहजी पॉसिबल नाही आहे. मला तर इवन हेही वाटतं की ती अजूनही ब्रेस्टफीड करते, जसं तिने सांगते ती की नाही म्हणून मी बंद केलं आहे आणि मागे व्हिडिओ वगैरे पण छापला. बट आय डाऊट की तिने खरंच बंद केलं आहे. आणि ज्या प्रकारचं त्या खांजणदेणीचं बिहेवियर आहे त्यावरून शक्यता मला कमी वाटते. आणि हिचं कसं आहे माहिती आहे की जाऊ दे बाबा, तू कटकट नको तुझं आणि हे नको, ही कंट्रोलच नाही करू शकत कुठल्या गोष्टीवर. आणि ना मी त्या दिवशी एक असं छान पॉडकास्ट बघितलं. म्हणजे मी आजकाल खूप जास्त रेफरन्सेस देते पण ॲक्च्युली म्हणजे असं ना खूप उपयोगी आहे. ह्या लोकांनी ते पाहिलं पाहिजे, ह्या लोकांनी त्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. सो मी माझ्या पॉडकास्टमध्ये ते सांगत असते सो दॅट हे लोक माझं पॉडकास्ट ऐकतात तर त्यातून त्यांना काही समज आली तर आली. तर त्या पॉडकास्टमध्ये असंच एक तज्ज्ञ होते, ते सांगत होते की अशा बायकांचं ना काहीच होऊ शकत नाही ज्या एवढ्याशा इल्ल्या पिल्ल्यांसमोर, एवढे चिल्ले पिल्ले लहान आपल्या लेकरांना असं म्हणतात की ही माझं काही ऐकतच नाही बाबा, मी किती प्रयत्न, मी तर थकले, मला कंटाळा आला, बिलकुल ऐकत नाही, जाऊ दे काय करायचं ते करू दे, मी आता हरले हिच्यासमोर, मला जमतच नाही. अरे असं कसं, म्हणजे ते तर लहान आहेत. लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात, ती घडवावी तशी घडतात. तर त्यांच्यासमोर तुम्ही म्हणजे ते तुम्हाला हतबल करून टाकतात, तुमचं काही चालत नाही. म्हणजे यू आर बिगेस्ट लूजर. तुमच्यासारखं लूजर कोणी नसेल की आपल्या मुलांना तुम्हाला जराही कंट्रोल करता येत नाही किंवा त्यांना चांगल्या सवयी लावता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की बाबा हे कर, हे करू नकोस, असं वाग, असं वागू नकोस, हे चुकीचं आहे, हे तुम्हाला त्यांच्यामध्ये इन्कल्केट करता येत नाही. तुम्ही अक्षरशः त्यांच्यासमोर हार पत्करता, म्हणजे तुम्ही एकदमच लूजर आहात. मग तुम्हाला म्हणजे ह्या खाजीसारख्या व्यक्तीला दुसऱ्यांना प्रीच करण्याचा काहीच अधिकार नाही आहे, काहीच नाही आहे. तिला स्वतःला आधी सुधरवावं लागेल, तिला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील. कारण हिला बघणारे मग ते पण असेच होतील ना, मग काय फायदा. म्हणजे सगळेच रडारड, सगळीच बोंब. ही कसली इन्फ्लुएन्सर, ही तर लूजर आहे, लूजर इन्फ्लुएन्सर. म्हणजे अशी पण कॅटेगरी असते का, लूजर्सना पण बोलवतात का, काय काय कुठे कुठे बोलवलं मला, इथे बोलवतात तिथे बोलवतात. ही काय लोकांना काय इन्फ्लुएन्स करते, स्वतःच हरलेली थकेली नुसती, मला कंटाळा आला, मला वाचव, मला इतकं कंटाळा आलेला, ऐकतच नाही, मला हिचं काहीतरी करायला लागणार आहे, मला कळतच नाही मी कसं करू हे. अरे कसं करू म्हणजे काय, नाही खायचं, नाही, बिलकुल नाही. एकतर आधी आपण स्वतःच घाणेरड्या सवयी लावायच्या, वाईट सवयी लावायच्या, अतोनात लाड करायचे, लाडाने बिघडवून टाकायचं आणि नंतर मग अति झालं की अति तिथे माती होते आणि मग नंतर मग आता मी काय करू आणि कसं करू. अरे तुम्हीच ब्लंडर करून ठेवलं आहे, आता काय करू कसं करू ते तुमचं तुम्ही निस्तारा. आता हिला ते लक्षात पण नव्हतं आणि इतकी खोटी बाई आहे ना की हिला स्वतःला तर ती अक्कल नाहीच आहे, पण ज्या व्यक्तीमुळे असं कळलं आहे तर तिला जरा काहीतरी असं थोडं तरी मनाची तरी वाटली पाहिजे की नाही बाबा, तुला माहिती तरी होतं का तुझ्या मुलीला शुगर रश होतं किंवा तिला खूप जास्त शुगरचा इंटेक होतो आहे म्हणून. ते मी बोलली तेव्हा तुला कळलं आणि आता ही मोठी इन्फ्लुएन्सर बनून प्रवचन देते. प्रवचन कसली देते, लोकांकडेच भीक मागते की मला सांगा मी काय करू, तुमच्याकडे काय उपाय असेल तर सांगा. मग लोक इन्फ्लुएन्सर आहेत ना ॲक्च्युली, म्हणजे त्यांना माहिती आहे तुझ्यापेक्षा जास्त, मग त्यांनी तुझे व्हिडिओ बघून काय करायचं. तू व्हिडिओ काय ह्यासाठी काढते की तुझ्या प्रश्नांची उत्तरं आणि तुझं लाईफ सॉर्ट व्हावं आणि लोकांकडनं तुझी आहे ना एवढी मान ताई माई अक्का आई, त्यांना विचार कसं करतात काय करतात, का त्यांना अक्कल नाही आहे, ते पण असेच आहेत तुझ्यासारखे खोटे. लोकांना काय विचारते ग आळशीबाई, नुसतं आणि बघावं तेव्हा तिला घेऊन देत असतात, काय ती लोळते, ती कशी वागते,
काय कंट्रोलच नाही त्या मुलीवर. करू दे, ती करते ते करू दे, शांत बसली आहे, काय करायचं ते करू दे. अरे काय करू दे, तिला थोडंसं पण जरा पण तिला हे नाही करत, कंट्रोल करायचा प्रयत्न नाही करत का. तिला थोडंसं रडली की झालं आपलं. मुलं बरोबर हुशार असतात, ती नस बरोबर पकडतात. रडलं की मिळते, रडू दे ना, रडेल रडेल आणि गप बसेल, काय नाही होत. आणि दुसरी घाणेरडी सवय म्हणजे चिकटायची. बाप रे, नुसती. आणि त्याच गोष्टीवरनं मला असं वाटतं ना की हिने ते अजूनही फिडिंग थांबवलेलं नाही आहे. अशी चिकटते. आणि चल बाबा, ती चिकटते, ती चिकटी आहे, चिकटगम माशी आहे, तर तू तरी पुढे बसू नकोस. मग तिला कार सीटवरती बसू शकत नाही किंवा तुम्ही तिला तेवढं पण तिच्यामध्ये ते रुजवू शकत नाही किंवा तिला ते शिकवू शकत नाही, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता नाही आहे, तर ॲटलिस्ट तू तरी तिच्याबरोबर मागे बस. तिला घेऊन पुढे बसते, तशीच ती वळवळ करत असते, तशीच ती इकडे तिकडे ड्रायव्हिंगमध्ये डिस्टर्ब करत असते. कसं काय, म्हणजे हे काय, खरंच मला कळत नाही. ह्या बाईला तर मी कुठल्याच अँगलने इन्फ्लुएन्सर म्हणू शकत नाही. मी एक्सेप्टच करू शकत नाही ह्या आळशी खाजीला इन्फ्लुएन्सर म्हणून. लिटरली हिच्यासारखी ना डम कोण असं मी बघितली नसेल यूट्यूबवर. म्हणजे फक्त बहिणीचा आहे आणि बहिणीच्या नावावर आपलं काहीतरी नाव वापरून काहीतरी हिने सुरू केलं आहे बस. बाकी हिच्याकडनं काही म्हणजे काही, हिलाच खूप शिकायची गरज आहे. आणि ज्या अर्थी ही स्वतःला नाही काही चेंज करू शकत आहे, स्वतःमध्ये ते चेंजेस नाही आणू शकत आहे, स्वतःमध्ये काही चांगले नाही करत आहे, इम्प्रूव्हमेंट नाही आहे तिच्यामध्ये, त्या अर्थी हिच्या घरी पण काही ते इन्फ्लुएन्सर दुसरे कोणी असण्याचा काहीच फायदा नाही आहे. जे आपल्या घरच्यांना नाही सुधरवू शकत ते लोकांना काय सुधरवणार आहे. हिला सुधरवून दाखव. मी त्या मावशीला तेच सांगते, मावसाड, तू आधी तुझ्या बहिणीला तिच्यावर उजेड पाडून दाखव आणि नंतर जगाला शिकव. हिने तर तुझं म्हणजे अक्षरशः जोपर्यंत ही सुधरत नाही ना तोपर्यंत तुला पण आम्ही मानत नाही. मग ते स्किनचं असू दे आणि वागणं असू दे, तिचं राहणीमान असू दे किंवा ते मुलांचं अपब्रिंगिंग, त्या मुलांचं तर बापरे, ते तर भैरूचं पण भयानकच आहे. म्हणजे तुझं पण तीच लेवल आहे, तू पण काही वेगळीच नाही आहे. तर अगेन म्हणजे काय, आता जिथून सुरुवातच एकदम खतरनाक आहे. तरी आजकाल चिटाईचं कमी झालं आहे. ह्या घरात आल्यापासून एकदाही आली नाही, तर पहिले सारखी आपली चिटाईला उचलून घेऊन यायची ती त्या जुन्या घरामध्ये. आजकाल थोडं काय कमीच झालं आहे, येतच नाही ह्या घरात चिटाई. हे घर काय चिटाईला लाभलेलं नाही खाजीचं. नाही तर सारखं पहिल्या घरात आपलं सारखं सरप्राईज द्यायला यायची, मावसाड पण यायची. या घरात कोणी पाय नाही लावत. असं काय यांचं काय माहिती, अजबच आहे. आता घेतलंय तर आता राहायला पाहिजे बाबा. चिटाईने सांगितलंय आता 5 वर्ष तरी, नाहीतर नजर आहे आता ना. हरेन इकडे असे चांगले झाले ना, नाही का. इथे बघा ना किती छान पटापट बिल्डिंग झाल्या, नाही का, किती छान झाले, मोठे पटपट बिल्डिंग. आता काय नाही, गप बसायचं तिथे. आत्ताच घेतले, आली मोठी, हे चांगलं आहे आणि ते चांगलं आहे. हरेन आपला हरवून टाक एकदाचा, त्याला वैताग आणलाय नुसता. तो पण वैतागलाय खरं तर. ह्यांच्याकडे ना सगळेच एकमेकांना वैतागले, कोणच कोणाबरोबर सुखी वाटत नाही आहे मला. तर खाजे, आम्हाला ना तुझं काहीतरी ब्लंडर आणि तुझे काहीतरी असे फालतू फुल ऑफ एरर्स व्हिडिओज बघण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुझं ट्रायल अँड एरर आणि आम्हालाच विचारते आणि आम्हालाच तुला सांगावं लागतं आणि तुझंच आपलं काहीतरी चाललेलं असतं. एकाने तर कमेंट केलेली की हिला लिपस्टिक वगैरे दाताला सगळं लागलेलं असतं आणि मचमच करून बोलत असते, तर हिला कॅमेरावर एवढं पण दिसत नाही का. हो, कॅमेरावर दिसायच्या काय गोष्टी करता. एकदा चढीगना बसलेली, ते हिला दिसलं नाही कॅमेरावर, तेव्हा बसलेली आणि नंतर थोड्या वेळाने तिला ते रिअलाईज झालं की नाही झालं काय माहिती, पण अँगल चेंज केला, पण नंतर ती क्लिप एडिटिंगच्या वेळेला पण तिला दिसली नाही. तशीच चढीगना बसलेली जेव्हा आली होती ना तिकडून पोवाडवरनं परत, तेव्हा केस धुवून बसलेली. वरती फक्त ते शॉर्ट कुर्ती घातलेली आणि खाली काहीच नाही. आणि हरेनचे मित्र येणार होते, काय माहिती काय. अरे बापरे, हॉरिबल बाई आहे असली आहे ना, मस्त फ्री शो आहे एकदम. हरेन म्हणजे नाऱ्या. नाही तर तुम्हाला वाटेल कोण आता हरेन नवीन आला, दुसरा केला की काय, कोण नाही, नाऱ्याच हरेन. तर ऑल इन ऑल मी खाजीला इतकंच सांगेल की खाजी, तुला ना खूप सुधारण्याची गरज आहे. तुला आधी स्वतः खूप शिकण्याची गरज आहे. आणि
यूट्यूबवर म्हणजे तू नंतर लोकांना शिकवायला आणि दाखवायला ये, आणि जरी आपण असं म्हटलं ना की असं रॉ लाईफ किंवा जे पण आहे ते आम्ही आमचं लाईफ दाखवतो, हे असंच आहे आमचं लाईफ, असं फ्लॉजवालं असलं तरी आम्ही ते जसं आहे तसं दाखवतो, तर नको, इतकं पण रॉ नको आणि इतकं पण असं बेसिक नको रे बाबा. म्हणजे काय ते काही आपलं यूट्यूबवर काही चालतंय म्हणून काहीही टाकायचं असंच चाललंय याचा अर्थ. ह्या वेळेला तर कोणी कोणाकडे गेलं नाही बड्डेला, कोणी सेलिब्रेट करायला गेलं नाही. ही पण नाही आली बहिणीचा बड्डे आणि बहीण पण नाही गेली. बहिणी म्हणजे ह्यांचं तर मला काय गौडबंगालच कळत नाही की तिथल्या तिथे राहून पण म्हणजे असं आता इतके दिवस ती माहेरी पडी काय, जरा 4 दिवस बहिणीकडे जायचं होतं ना. आता तर मुलाची शाळा सुरू झाली, आता तर शक्य नाही, पण ह्या आधी तर थोडे दिवस जाऊन राहू शकत होती ना. कसलं बॉन्डिंग की ते पण फेकच आहे काय काय माहिती. आणि जेव्हापासनं मावसाड तिकडे आहे तेव्हापासनं खाजी पण अजिबात पाय नाही लावलाय. आता ती जाईल तेव्हा ही येईल, म्हणजे तिथे पोवाडला कोण ना कोण पडीक असतंच, या दोघींपैकी एक असतेच. आणि उपकार पण बापरे, की आता मी जायला तर मला लागेलच, कारण ती असते ना माझ्या सगळ्या कार्यक्रमांना ती असते. आणि आता मी असं म्हटलं की हिची शाळा वगैरे आहे तर मग सगळे मला असं बोलतील. अच्छा, म्हणजे तू मनाने नाही चालली आहेस, सगळे तुला म्हणतील किंवा ती असते म्हणून असं परतफेड करायला चालली आहे, ऐसा आहे क्या? म्हणजे हे दिसतं तसं नाही आहे मंडळी काही. या माझी दिद्दी बिद्दी काय नाही आहे. सो आता हा खाजी लवकरच वेट रिव्हील करणार आहे आणि बिफोर आफ्टर, आणि 21 डेज इथे कंप्लीट पण झालेत. काय माहिती काय उजेड पडलाय आणि काय 21 डेज चाललेलं असतं. मग 21 डेज चं वजन, घटवलेलं वजन यांचं लिटरली 11 डेजमध्ये परत गेन होतं, परत तेच, कारण एक कंटिन्यू करावं लागतं ना, जसं तुझ्या दीदीने सांगितलंय तसं. सो आगे आगे देखिए होता है क्या. आजच्यासाठी इतकंच पॉडकास्टमध्ये. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.